आणि आणि सोडून लागण्यासाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती बघूया धाव मिळणार नाहीये स्वतःच्या कॉलेजमध्ये युगांत येते मात्र साहिल सुर्वे सज्ज झाला आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय पहिल्याच बॉल वरती या आपलं हार्दिक स्वागत आहे चेंडू चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यानिशी याचं मला कळत नाहीये मी अगदी माझा स्वाभाविक खेळ करणार आणि किने गुन्हा टेक आणि इश्का ये शॉट टेक चेंडू चाललाय पुन्हा एकदा टीम बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून वन बाउंस ओव्हर दी बाउंड्री भिरेंगे रनशर तो होगा बेटा पार आणि चौकारांच्या साहाय्याने धावसंख्या 8 वरती लागली आहे आणखीन एक वा बाई वा काय फलंदाजी केली जाते लगातारचा हा तिसरा ठोकलाय येतो आणखीन एक खणखणीत दणदणीत चौकार गोलंदाजांना बुचकाळ टाकणारी पाहायला मिळाली लगातार 3 बॉल वरती 3 चौकार आले काही बॉल जोडा त्याच्यामध्ये आणखीन एक चौकार लगातारचा चौथा अनिश पाटील ऑन दी फायर नाव तिसऱ्या सामन्यामध्ये बोलण्यास सुरुवात झाली आणि लगातारचा चौथा चौकार इकडे ठोकला आहे अनिश म्हात्रे रे धन्यवाद आता या मॅचच्या मेन मुद्द्याकडे येऊया आपण पाहिलं तर अगदी बुलर लेंथ बॉल किंबहुना त्याच वेळेला अगदी यॉर्कर बॉल याची गणना इकडे करणं योग्य टप्प्यावरती इथे साहिल सुर्वे यांनी हाताळला यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळला परंतु आता या पट्ट्यासाठी प्रेक्षक सजवला माहित होतं की ऑन साइड वरती पट्टा खेळला जाईल त्यामुळे ही 10 येते मात्र आपण जर पाहिलं तर डोक्याची घंटा वाजवणारी होती परंतु त्याच वेळेला थोडे लावणारा खेळाडू चालू दत्ताला आपण पाहिलं होतं तोच आता केला त्याच्यासाठी हा बॉल जर इकडे सुपर 5 मध्ये दाखल व्हायचा असेल तर मध्ये सीमारेखा पार प्रत्येक षटकामध्ये धावा येत आहेत काही षटकामध्ये यावेळेचा फटका बसलाय साहिल सुर्वे चेंडू खाली झेल पकडलाय फलंदाज क्रमांक पहिला बिग विकेट डाऊन चालू होतं भाग कुठे गाव त्याला प्राधान्य नाही या मॅच मध्ये काय करता त्याला प्राधान्य दिलं जाईल आल्या इकडे आपण पाहतोय प्रतीक पॅव्हलियन मधून सेट होऊन आला आल्या मोठा फटका पाकर स्टरलेटच्या वरतून चांगला स्कोप आता उलटा का पलटा काही वेळेला आपण पाहतोय चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने होतोय परार निलेंगेरच्या तो गोलंदाजी करताना जे तुला पाहायला मिळत आहे यावेळेचा बॉल हवेत विकेटची संधी आहे का इथे मात्र आपण पाहतोय अगदी मस्तकावरती बॅट लावली त्यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर पडते प्रतीक बॅट किती टाकाल
संघासाठी उतरलेला सुंदर बागदांना संघ हा अगदी आपण जर पाहिलं तर त्या मोसमातील किंबहुना या ट्रॅकवरती अक्षर यावेळेचा बॉल हवेच्या हाताने सन्मान देण्यास भाग पाडले गेला. चांगला बॉल इकडे मात्र हाताळला. एकच धाव तिथे या बॉलवरती भेटेल आणि एक धावेची धावसंख्या पुढे सरकेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आपण नेहमी म्हणतो. तुम्ही अटॅक करा. जर तुम्ही गोलंदाजांवरती अटॅक जर केला तर धावा लवकर बनवू शकता. यावेळेचा स्ट्रोक हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. साहिल सुर्वे यांनी चुकी केली आहे. शेवटच्या सामन्यामध्ये या चुका युवक चषक 2025 या चषकामध्ये मी तर म्हणेन इथून एका संघाचा प्रवास थांबणार आहे. परंतु तो कोणता संघ असेल हे येणारा काळ. यावेळेचा स्ट्रोक हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आपण मागे नाही या चेंडू चाललाय. दाखल होणारा या मालवीन चषकातील आणखीन एक संघ आपल्याला पाहायला मिळालाय. तो संघ आहे दिलदार बागदांडा वेटलेट अँड हार्टलस करून संघ. चिंचवली संघाचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित असेल आपण जाऊन ही संस्था आपल्या संघाला कळवायच्या. लवकरात लवकर निर्णयावरती या आपण आला नाही तर कमिटी जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. म्हणजे पहिला सामना आपण देवगटातून दुसरा सामना पहिल्या फेरीचा दुसरा सामना लखमादेव नौगा विरोधात सत्यनाईक पुरस्कृत स्वर्णिका नौका देवगटातून पहिल्या फेरीचा